सभासदांच्या विश्वासामुळे अहवाल चालात जनता सोसायटीस 39 लाखावर नफा. अध्यक्ष डॉक्टर शंकर माळी. जनता क्रेडिट सोसायटीची 26वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. बोरगावसह परिसरातील शेतकरी, व्यापारी, कामगार वर्ग यांना वेळेत पत मिळावे यासाठी आपण 1999 साली एका छोट्याशा खोलीत या संस्थेची स्थापना केली. रौप्य महोत्सव वाटचाल करीत असलेल्या या संस्थेने ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवले आहे. कोट्यावधी रुपयांची ठेव असलेल्या या संस्थेने सभासदांच्या हितासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सर्वांचे सहकार्य, निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचारी तसेच सभासदांच्या विश्वासामुळेच जनता संस्थेने 26व्या वर्षी यशस्वी वाटचाल करून अहवाल चालात संस्थेने 39 लाखावर नफा कमावला असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकर माळी यांनी व्यक्त केले. आज बोरगाव येथे दी जनता को-ऑप क्रेडिट सोसायटीची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी डॉक्टर शंकर माळी हे उपस्थित होते. संस्थेचे अहवाल चालात एकूण 1695 सभासद असून भाग भांडवल 26 लाख रुपये 90,000 तर संस्थेचा 2,67,16,000 निधी आहे. शिवाय संस्थेने 9,50,54,000 ठेवी संपादन केल्या असून अहवाल चालात 6,95,24,000 रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. 4,67,28,000 रुपयाची गुंतवणूक केली असून संस्थेत अहवाल चालात 39,33,000 रुपयाचा निव्वळ नफा झाला असल्याचे संस्थापक चेअरमन डॉक्टर शंकर माळी यांनी अहवाल वाचनात सांगितले. प्रधान व्यवस्थापक श्री धनंजय काकडे यांनी संस्थेच्या ताळेबंद अंदाजपत्रकाचे वाचन करून सभासदांच्याकडून टाळ्यांच्या गजरात मंजुरी मिळवली. यावेळी पत्रकार अजित कांबळे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल आपले मत व्यक्त केले. यावेळी बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष मुरारी ऐलमाळे, संचालक देवगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, रावसाहेब पचंडी, अण्णासाहेब पाटील, बाहुबली अमन्नावर, कुमार पाटील, प्रदीप माळी, कल्लप्पा पुजारी, शकील अपराज, बाबासाहेब कोरे, संगीता माळी, ललिता माळी, संघाचे मुख्य व्यवस्थापक धनंजय काकडे, सुरेश सोमाने, प्रतीक्षा सोमाने, विकास माळी यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बोरगावहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे, बोरगाव.